एक सुसंस्कृत, शांत, संयमी, मितभाषी आणि स्वामींचे सेवेकरी श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असणारे, आपल्या परिसरातील आपल्या सर्वांची वैद्यकीय सेवा करणारे सन्माननीय आदरणीय डॉक्टर बल्लाळ आणि परिवार। मी आदरणीय बल्लाळ साहेबांना विनंती करेल, कृपया आपण पुढे यायचे। डॉक्टर साहेब, उद्या आपल्याच परिसरातील आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं वारकरी आध्यात्मिक रत्न आदरणीय मच्छिंद्र महाराज निकम यांचं उद्या याच वेळेत कीर्तन या ठिकाणी होईल। आजची संध्याकाळची पंगत आहे आणि स्वतः डॉक्टर आहेत। हो, बल्लाळ हॉस्पिटल संध्याकाळचं संतपूजन आहे। राजेंद्र चंद्रवान ओणे सर, सुदाम शिरसाट सर, मल्हारी शिरसाट सर आणि रमेश देवराम आपसे सर महाराज हे संतपूजनाचे 4 नाव म्हणजे शिक्षक, अधिक प्राथमिक शिक्षक आहेत आणि म्हणून शिक्षक देखील या आपल्या सोहळ्यामध्ये असतात। असं उद्याचं नियोजन त्या ठिकाणी आहे। आणि परवा आपल्या सर्वांचे लाडके आणि सुप्रसिद्ध असे हरिभक्त ब्रायन निवृत्ती महाराज इंदोरीकर देशमुख यांचं कीर्तन आहे, ते पण आजच सांगून ठेवतो। अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी सुरू आहे। पुन्हा मी एकदा जाईल ते म्हणजे देणगीकडं, आणि म्हणून विनंती आहे आपण त्या ठिकाणी देणगीच्या माध्यमातून आपले हात या ठिकाणी पुढे घेऊन यावेत आणि या सप्त्यासाठी आपण देणगी देऊन त्या ठिकाणी सहकार्य करायचे। आजची या सर्व देणगीदारांचं मनापासून आभार। आपण पुढच्या महाराजांनी स्वतः सांगितले, पुन्हा मी एकदा आठवणीनं सांगतो। महाराज, तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल, आमचं ब्राह्मणी आणि उंबरा आणि केंद्रगाव म्हणजे अगदी एक जागृत, सक्षम आणि उत्तम श्रोते असलेलं हा परिसर आहे आणि म्हणून अभिमान आहे या परिसराचा। सातत्यानं कुठल्या गावामध्ये काही कार्यक्रम असला तर आमच्या माऊली जर त्यांना सांगितलं पुरणाची पोळी आणा, तर पुरणाच्या पोळ्या ह्या 2-3 कॅरेट उरतील, पण कमी पडत नाही। कुरडई आणा, भजी आणा, पापड आणा, अगदी आमच्या माऊली सर्व आणतात। असंच काम माऊली आपल्याला उद्या करायचंय आणि म्हणून जाताना आपण पीठ त्या ठिकाणी घेऊन जायचंय आणि सुंदर बाजरीची भाकर करायची। आता जर कुणाला नाही मिळालं तर स्वतःच्या घरून आणा आणि ते आणतील, त्यातील मात्र शंका नाही। उलट लोक अन्नदान करण्यासाठी त्यांच्या स्पर्धा असते, माझी पंगत कधी, तर तुम्हाला एक भाकर म्हणजे तुमचं अन्नदान आहे। आणि म्हणून कोणाच्या घरी चूल असेल तर चुलीवरची भाकर एकच नंबर, पापोडाच्या नार। त्यामुळं जसं जसं तुम्हाला करता येईल अगदी तसं तसं करा आणि पुरुष मान्यवर आपण देखील त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करा विविध मार्गानं इथपर्यंत घेऊन येण्यासाठी। सर, असं बोलण्यासारखं खूप आहे महाराज। मला अभिमान आहे की आभार मानायला लागलं की अनेक जण उठतात, परंतु आपल्याला एक जण देखील उठत नाही, आम्हाला सांगावं लागतं आता मी थांबतो। आणि म्हणून आम्ही खरंच नशिबान आहोत या बाप्पाच्या दरबारात तुमच्यासारख्यांची सेवा करण्याची अगदी संधी या ठिकाणी मिळते। आणि म्हणून अधिक काही न बोलता पुन्हा याच ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानतो। आपण आता सर्वांनी त्या ठिकाणी महाप्रसादासाठी बसायचंय। धन्यवाद। रामकृष्ण हरी।